नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप बघणार आहोत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. 69,842 गुणिले 69,842 वजा 30,158 गुणिले 30,158. ठीक आहे. मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे बघा. ह्याला जर आपण ए नाव दिलं तर हे काय झालं वर बघा. ए गुणिले ए काय झालं ए चा वर्ग वजा हे बी गुणिले बी म्हणजेच काय झालं बी चा वर्ग. बरोबर आहे. म्हणजे आपण ह्याला जर ए नाव दिलं तर हे ए गुणिले ए झालं वजा ह्याला जर बी नाव दिलं तर हे बी गुणिले बी झालं. म्हणजेच काय झालं तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आणि छेदस्थानी काय आहे तर ते आहे ए मायनस बी. बरोबर आहे. तर ही ट्रिक आपल्याला माहिती आहे मित्रांनो. मग आपण ए चा वर्ग वजा बी चा वर्गला तुम्ही असं लिहू शकता कसं एका कंसामध्ये मायनस लिहू शकता म्हणजे ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी लिहू शकता. ठीक आहे. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग ह्याला आपण ए मायनस बी ए प्लस बी लिहू शकतो आणि छेदस्थानी आहे ए मायनस बी. तर मित्रांनो हे ए मायनस बी आणि हे ए मायनस बी कटतंय. राहतंय काय फक्त आपलं ए प्लस बी. म्हणजे ह्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे आपलं फक्त ए प्लस बी. एची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे तर ती आहे 69,842 ही एची व्हॅल्यू आहे आणि बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 30,158. 30,158 ह्या दोघांची फक्त बेरीज करायच्या ते आपला आन्सर असेल. 8 आणि 2 10 हातचा 1 आला. 6 आणि 4 10 हातचा 1 आला. 8 आणि 2 10 वापस हातचा 1 आला. 9 आणि 1 10 वापस 1 हातचा आला. 7 आणि 3 10. तर या पद्धतीनं तुम्हाला आन्सर दिसतंय 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1,00,000 बरोबर आहे. तर जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये आन्सर दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे मित्रांनो बघा. याच पद्धतीनं फॉर्म्युल्याचाच प्रश्न आहे मित्रांनो बघा. इथं काय दिसतंय वरच्याला तुम्ही ए नाव देऊ शकता. म्हणजेच ए चा घन ठीक आहे 0.5 आहे त्याला ए नाव दिलं आणि जे 0.6 आहे त्याला आपण बी नाव देऊ. म्हणजेच काय दिसते तुम्हाला तर ए चा घन प्लस बी चा घन वर आणि छेदस्थानी काय दिसते मित्रांनो बघा ए चा वर्ग वजा 0.3 हे जे 0.3 आहे ते कसं आहे मित्रांनो बघा 0.6 आणि 0.5 यांचा जर गुणाकार केला तर ते 0.3 येते. बरोबर आहे. म्हणजेच ते काय आहे तर मायनस ए बी बरोबर आहे आणि प्लस 0.6 म्हणजे बी चा वर्ग. मग मला सांगा मित्रांनो ए चा घन प्लस बी चा घन ह्याला तुम्ही असं लिहू शकता कसं पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग आणि हे छेदस्थानी जशास तसं ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग. मग हे ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग कटलं राहिलं काय फक्त ए प्लस बी. म्हणजे याही प्रश्नाचा आन्सर काय असेल फक्त ए प्लस बी. तर ह्या ट्रिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ए प्लस बी मग एची व्हॅल्यू आहे आपली 0.5 आणि बीची व्हॅल्यू आहे आपली 0.6. तर या दोघांची तुम्हाला बेरीज करायच्या 6 आणि 5 11 हातचा 1 आला 0 आणि 1 1 म्हणजे आन्सर येईल मित्रांनो 1.1 जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. बघा हा सुद्धा मित्रांनो अशाच टाईपचा प्रश्न आहे. वर काय दिसते बघा ए प्लस बी आणि त्याचा घन आहे. बरोबर आहे. छेदस्थानी काय दिसते बघा हे ए आहे आणि हे बी आहे. ठीक आहे. तर हे ए प्लस बीचा घन झालं. छेदस्थानी काय दिसते बघा हे 7.3 म्हणजे ए आहे म्हणजेच काय दिसतंय तर ए चा वर्ग प्लस 3.7 चा वर्ग म्हणजे ते बी चा वर्ग आहे प्लस हे 7.4 म्हणजे काय तर 3.7 गुणिले जर 2 केलं तर ते काय येते 7.4 येते. बरोबर आहे. म्हणजेच खाली आहे 2 ए बी बघा 2 गुणिले बी ची व्हॅल्यू किती 3.7 म्हणजेच 3.7 गुणिले 2 केलं किती आलं हे 7.4 हे बघा हे 7.4 आलं आणि गुणिले हे ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 7.3 म्हणजेच हे जे 7.4 गुणिले 7.3 आहे हे म्हणजेच काय आहे तर 2 ए बी आहे. बरोबर आहे. म्हणजेच खाली छेदस्थानी आहे ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस 2 ए बी म्हणजेच काय मित्रांनो ए प्लस बी चा घन आणि आपल्याला माहिती आहे ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस 2 ए बी ह्याला आपण असं लिहू शकतो कसं ए प्लस बी चा वर्ग. बरोबर आहे. म्हणजेच काय राहील मित्रांनो बघा इथं वर 3 आहे तर 2 आहे म्हणजे ए प्लस बी चा वर्ग ए प्लस बी चा वर्ग कटल फक्त एकच राहील ए प्लस बीच. बरोबर आहे. एवढंच राहील म्हणजे ह्याही प्रश्नाचा आन्सर फक्त ए प्लस बी असेल. तर ए ची व्हॅल्यू आहे 7.3 आणि बी ची व्हॅल्यू आहे 3.7. तर या पद्धतीने ह्या बेरीज करा याचा आन्सर येईल 7 आणि 3 10 पॉईंटच्या खाली पॉईंट हाचा 1 आला 8 आणि 3 11 म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल किती 11 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो. बघा इथं सुद्धा हे फॉर्म्युला बेस सगळे प्रश्न आहेत मित्रांनो बघा. इथं काय दिसते ह्याला जर तुम्ही ए नाव दिलं आणि ह्याला जर बी नाव दिलं तर वर काय दिसते बघा ए प्लस बी कंसाचा वर्ग प्लस
इथं काय दिसते ए मायनस बी कंसाचा वर्ग. छेदस्थानी आहे मित्रांनो बघा ए गुणिले ए म्हणजेच काय ए चा वर्ग बरोबर आहे आणि बी गुणिले बी म्हणजेच बी चा वर्ग बरोबर आहे. तर मग मला सांगा मित्रांनो ए प्लस बी हे बघा ए प्लस बी चा वर्ग ह्याची व्हॅल्यू काय असते अरे तर ह्याची व्हॅल्यू असते ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस 2ab बरोबर आहे. मग हे प्लसला प्लस ए मायनस बी चा वर्ग ह्याची व्हॅल्यू असते ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग बरोबर आहे. आणि छेदस्थानी काय आहे तर हे ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग समजतंय. आता मला सांगा मध्ये जर तुम्ही ब्रॅकेट ओपन केलं मित्रांनो तर वर काय राहते बघा ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस 2ab बरोबर आहे. हे प्लस हे ए चा वर्ग मध्ये जर मायनस नंबर प्लस न मल्टिप्लाय केलं मध्ये तर काय होते मायनस 2ab आणि प्लस बी चा वर्ग. छेदस्थानी राहील मित्रांनो काय ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. बघा मायनस 2ab प्लस 2ab कट होते मित्रांनो म्हणजेच काय राहते फक्त तर वर राहते ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. म्हणजे ह्याच्यातून जर तुम्ही काय 2 कॉमन काढलं मित्रांनो तर वर कंसात राहील ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग आणि छेदामध्ये पण राहील ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. तर हे वरचं आणि खाल्लं कट होतंय राहतंय फक्त 2 म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 2. तर मित्रांनो जर कुठं असा फॉर्म्युला आला हे तुम्हाला गरज नाही मित्रांनो हे मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह करून दाखवलं म्हणजे हे कसं येतं हे सॉल्व्ह करून दाखवलं. एक्झाममध्ये तुम्हाला हे डायरेक्ट माहिती पाहिजे काय ए प्लस बीचा वर्ग प्लस ए मायनस बीचा वर्ग जर कुठं असा असेल मित्रांनो तर ह्याचं डायरेक्ट आन्सर काय असते 2 कंसात ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग हे तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे. आणि छेदस्थानी काय होतं ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग तर हे डायरेक्ट कट होतंय राहतंय काय फक्त 2. तर हे कसं आलं त्याच्यासाठी आपण हे सॉल्व्ह करून दाखवलं ठीक आहे. डायरेक्ट लिहिलं असतं तर हे आपल्याला कळलं नसतं म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 2 ठीक आहे. मित्रांनो हाच प्रश्न तुम्हाला इथे ह्या प्लसच्या ठिकाणी जर मायनस दिला असतं तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला असता तर ह्याचे पण उकल तुम्हाला लक्षात ठेवा. ह्या प्लसच्या ठिकाणी इथं फक्त जर मायनस असतं तर ह्याचं डायरेक्ट आन्सर असते किती 4ab किती असते 4ab ही गोष्ट लक्षात ठेवा. एक्झाममध्ये हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे भरपूर वेळेस ठीक आहे. तर आपल्याला सध्या इथं प्लस आहे म्हणून याचा आन्सर असेल 2. पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा इथं सुद्धा तसंच आहे मित्रांनो काय ए चा घन वजा बी चा घन वर आणि खाली काय दिसतंय ए चा वर्ग प्लस मित्रांनो बघा ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर हे ते ए बी आणि प्लस बी चा वर्ग. मग मला सांगा ए चा घन वजा बी चा घनला तुम्ही असं लिहू शकता ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. छेदस्थानी काय दिसतंय तर ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. मग हे अंशामधलं छेदामधलं कटलं फक्त राहिलं काय ए मायनस बी म्हणजे ह्या प्रश्नाचा आन्सर काय असेल तर ए आणि बी ची वजाबाकी फक्त याची व्हॅल्यू आहे 0.96 आणि बी ची व्हॅल्यू 0.1 बरोबर आहे. तर काय येईल 0.1 मग ही वजाबाकी करायची फक्त 6तून 0 गेला 6 9तून 1 गेला 8 म्हणून या प्रश्नाचा आन्सर येईल किती 0.86 जे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. हे सगळे मित्रांनो फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहेत ट्रिक आहेत मित्रांनो ह्या तर हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे ठीक आहे. तर हे कसं येतंय ते आपण सॉल्व्ह करून दाखवत आहोत ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा इथं सुद्धा असंच आहे मित्रांनो काय ए चा वर्ग आहे वजा बी चा वर्ग आणि छेदस्थानी काय आहे तर ए मायनस बी. मग मला सांगा ए चा वर्ग वजा बी च्या वर्गाला तुम्ही ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी लिहू शकता आणि छेदस्थानी आहे ए मायनस बी म्हणजे वरचं ए मायनस बी खाल्लं ए मायनस बी कट होईल राहील काय फक्त ए प्लस बी. तर ए प्लस बी या प्रश्नाचा आन्सर असेल. मग ए ची व्हॅल्यू किती आहे 3.57 आहे आणि बी ची व्हॅल्यू आहे 2.43. तर ह्यांची बेरीज करायची फक्त 7 आणि 3 10 हातचा 1 आला 6 आणि 4 10 हातचा वापस 1 आला पॉईंटच्या खाली पॉईंट द्या इथे एक हातचा आलाय 3 आणि 1 4 आणि 4 आणि 2 6. तर या प्रश्नाचा आन्सर आला मित्रांनो किती 6 जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे मित्रांनो काय दिलंय तर 82 भागिले 23 बरोबर 2. तर ह्या 82 ला कसं लिहिलंय मित्रांनो ह्या दोघांची बेरीज केली आहे त्यांनी बघा 8 प्लस 2 किती होतंय 10 होतंय आणि 2 आणि 3 ची सुद्धा बेरीज केली 2 आणि 3 किती होतंय 5 होतंय म्हणून त्या 10 ला जर 5 न भागलं तर आन्सर किती येतंय 2 येतंय. तर हे 2 कसं आलं त्या डिजिटची बेरीज करून भागलंय बरोबर आहे. पुढे पण तसंच आहे बघा 5 आणि 4 9 होतंय 7 आणि 2 9 होतंय तर 9 भागिले 9 किती येतंय 1. बघा पुढे पण 9 आणि 6 15 येते 3 आणि 2 5 येते तर 15 भागिले 5 3. तर मग आपल्याला ह्या प्रश्नाचा आन्सर विचारलंय तर काय येईल मग
9 प्लस 7 ची बेरीज किती 16 आणि 2 प्लस 6 ची बेरीज किती येईल 8. म्हणून 16 भागिले 8 किती येईल प्रश्नाचा आन्सर, तर 8 दोन्ही 16 बरोबर आहे. 2 येईल म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 2, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे लॉजिक इथं होतं. ठीक आहे. तर सरळ रूपमध्ये हे असे प्रश्न विचारलेले आहेत. हे सर्व PYQ प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. इथं बघा कसं केलं लॉजिक काय आहे तर बघा आता 2 गुणिले 8 ला त्यांनी काय केले 20 केले. तर कसं केलं मित्रांनो, ह्या दोघांचा गुणाकार केलाय. 8 दोन्ही किती होतं बघा. 2 गुणिले 8 किती होतंय 16 होतंय आणि त्याच्यामध्ये 4 ॲड केलेत. 16 प्लस 4 20. तसं 3 गुणिले 9 किती होतं बघा. 3 गुणिले 9 ह्या दोघांचा गुणाकार 27 होतोय आणि त्याच्यामध्ये 4 ॲड केलंय. 27 आणि 4 31. तसंच आहे पुढे 5 गुणिले 8 किती होतं 40 होतंय आणि 4 ॲड केल्यावर किती होते 44. तर आपल्याला विचारलं 30 गुणिले 5 चं काय होईल? तर 30 गुणिले 5 किती होतं मग 150 होतंय आणि त्यात प्लस 4 करायचे आहेत आपल्याला, तर त्याचा आन्सर येईल 154 बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 154, ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. आता हे बॉडमास रूलनुसार सॉल्व्ह करायचे मित्रांनो. मग बॉडमास रूलनुसार आपल्याला बघा 60 प्लस 5 बरोबर आहे. मग हे गुणिले 12 भागिले बरोबर आहे. आधी कंसामधलं सॉल्व्ह करावं लागेल. कंसामध्ये आहे 180 भागिले 3. हे जर सॉल्व्ह केलं तर 3 संग 18 आणि 0 म्हणजे कंसामधली व्हॅल्यू किती आली 60 आली बरोबर आहे. मग आता ह्याला आपण असं लिहू कसं 60 प्लस 5 बरोबर आहे. हे गुणिले 12 आणि भागिले किती 60. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर काय येईल 12 1 12 12 25 60. पुन्हा हे 5 कटतील म्हणजे राहील काय मित्रांनो फक्त तर 60 प्लस 1 राहील म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर येईल 61. किती येईल 61 येईल बरोबर आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल 61, ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण सरळ रूप म्हणजे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.